असे संघात मैदानावरती खेळणार ज्याने वसईचं क्रिकेट पुढे नेण्यामध्ये फार मोठं योगदान दिलेले आहेत. तसे संघ आहेत. मॅच स्टार्ट होतोय. पंचाकडे इशारा. लेट्स प्ले मॅच ऑन. कुटुंबाचा चेंडू होता. बॅटला लागला होता. थोडा चेंडू डीप झाला. बॅटला लागून यष्टीरक्षक भरत पाटील यांच्या दिशेने जात असताना चेंडू थोडासा डीप झालाय. निर्धाव चेंडू पहिल्याच हाताला गेला होता. एक टप्प्याचा चेंडू बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न दिपेश लोखंडेने पहिल्या चेंडूवरती केला होता. सॉलोमन आणि दुसऱ्या बाजूला अलिस्टर ही जोडी मैदानावरती. आणि म्हणून वसई तालुका एकाव एक संघ जे 8 संघाचा उल्लेख करतो. अजून बरेचसे काही संघ आहेत ज्याचा उल्लेख केला जाईल. ज्याने वसईचे क्रिकेट फार पुढे नेलेलं आहे. पुलरलँड डिलिव्हरी होती. पिच थोडंसं खेळलं होतं. मिडॉनला बीट केलं. मिडॉनच्या डोक्यावरनं सॉलोमनच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. गेला होता. त्याला बरोबर फुल बेस ऑफ द बॅट समोरच्या दिशेने खेळलं होतं. चौकार. शफल केलं होतं. थोडस ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न सॉलोमनने केला होता. पुलरलेनं डिलिव्हरी हाताळली गेली. दीपेशनं निर्धाव चेंडू. पहिला निर्धाव चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा एक डॉट बॉल निर्धाव आलाय. 2 महत्वाचे संघ मैदानावरती आहेत. यंदाच्या हंगामामध्ये दोन्ही संघ फॉर्म मध्ये आहेत. एक मोठी स्पर्धा कोपरीच्या संघाने जिंकले. दिशा दिली. बॅक फुटला गेला. थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू गली रिझन मधनं जातोय. बट्टी पोहोचतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तर दुसऱ्या बाजूला वसईचा संघ सचिन निलवन वसईचा संघ प्रभावित करणारी कामगिरी या संघाने सुद्धा केलेली आहे. धावा धावफलकावरती येत त्या 6-4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आणि 4 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 6. दीपेश टायकरेनला सॉलोमन. सुंदर गोलंदाजी. मिश्रण करतोय. विविधता आणण्याचा प्रयत्न करतोय. 2 पहिले फास्टर रन होते. थोडासा बाउन्सर होता. फुलर लेन होता. हा थोडासा वेगामध्ये बदल केला होता शेवटच्या क्षणी. ज्यावेळेला तुम्ही रिलीज ऑफ द डिलिव्हरी बदल करता तो चेंडू जज करणं ओळखणं थोडस कठीण असतं. .4 .2 डॉट. आता इथून चौकार. 2 .4 .2 .6. 3 निर्धाव चेंडू. 2 मोठे फटके. पहिल्या षटकाचा केस संपलाय. धावा झाले धावफलकावरती. या षटकाराने धावफलक पोहोचलाय तो 12 वरती. पहिल्या षटकाचा केस संपत असताना सचिन 11 वसई. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय राजेश योगी. राजू जो दुसरं षटक हाताळण्यासाठी रेडी होतोय. शेवटच्या चेंडूवरती सिक्सर सॉलोमनच्या बॅटमधून आपण पाहिलंय. मिस्टाईल स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक बराच दूर आहे. समीर पोस्ट प्रयत्न जरूर केला होता. थोडस दूर राहिले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय अलिस्टर. 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14 वरती. आजच्या दिवसात दुसरा सामना आहे. वेगात बदल केला होता बघा. ओळखलं होतं. थोडस क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत राजेश ओगे. अर्थात फिरकी गोलंदाज म्हणून ज्याला नेहमीच पाहिलं जातं. तो मिश्रण चांगल्या पद्धतीने केलं होतं. चेंडूच्या वेगात बदल केला गेला होता. मागचा चेंडू निर्धाव आलाय.
कोलवट टप्प्याचा चेंडू होता, खेळलाय चेंडूला ऑन साईडला मिड विकेटच्या रिझन मधनं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले, आधीच पोहोचलेत. जोपर्यंत थ्रो होईल, दोन क्षेत्ररक्षक एका बाजूला होते. थोडासा रॉंग एंडला थ्रो झालाय. चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय होते आणि तिथून चेंडू फेक केली गेली बरं त्यांच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती धावा येते 15 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. यानंतरचा होणारा सामना एनसीसी नारंगी आणि अर्नाळा टीम. रिपोर्टिंग करा आपण दोन्ही टीम कॅप्टन साईनाथ अर्नाळा आणि एनसीसी नारंगी दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचं आहे. यानंतर होणारा सामना या दोन संघादरम्यान हा सामना होईल. त्यानंतर चौथा मॅच द ग्रेट मराठा जुचंद्र आणि वसई कोलीवाडा. कॅप्टन चला आपण रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही कर्णधार ऑफस्टमच्या बाहेर होता, पाहिलं, न्यायालय सोडून दिलं, निर्धाव चेंडू म्हणून राजेश ओके यांचा उल्लेख केलाय का फिरकी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय असं गोलंदाज. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती जी चूक दीपेशने केली तीच चूक राजेशही करतोय. एक चांगलं षटक होतं, तिथे 6 धावा आल्या होत्या, इथे 4 धावा. शेवटच्या चेंडूवरती सिक्सर, षटकार, 2 षटकार संपत असताना धावा झाल्या धावफलकावरती 22-22. 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावफलकावरती आहेत. पण 22 धावांचं विश्लेषण करायचं झालं तर 10 चेंडूवरती धावा नाहीयेत. शेवटच्या 2 चेंडूवरती 12 धावा आहेत. याच्या अर्थ बाकीच्या 10 चेंडूवरती तुम्ही फक्त 10 धावा खर्च केल्यात. पण 2 चेंडू हाताळताना थोडीशी मिस्टेक झाले आणि खऱ्या अर्थाने त्याचा फायदा सोलोमनने उचललाय आणि त्यानंतर अलिस्टर यांनी सुद्धा तो फायदा उचललेला आहे. आता अलिस्टर आणि सोलोमन जे स्टार्ट मिळाले, सुरुवात मिळाली तुम्हाला, तुम्ही सुरुवात केली 22 धावा 11च्या सरजन्य तुम्ही धावा उभारल्यात. आता गोलंदाजीसाठी अलंकार तिसरं षटक हाताळण्यासाठी रेडी होतोय. आता वेग वाढवायचा आहे तुम्हाला, कारण वसईचा संघ तिथून बरोबर पाठीमागून आलाय. थोडस मोकळी जागा घेतली आपण गिअर चेंज करतो, मोटरसायकल असो किंवा 4 व्हीलर. आता तुम्हाला तो गिअर चेंज करायचा आहे, वेग वाढवायचा आहे, स्पीड थोडासा वाढवायचा आहे सचिन 11 वसईच्या टीमला. आणि त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला स्पीड ब्रेकर टाकायचा आहे जो कोपरीच्या संघाला, त्यांचा वेग थांबवायचा आहे, ब्रेक रोखायचा आहे. स्पीड ब्रेकर म्हणून गतिरोधक ज्याला म्हणतात ना, तो गतिरोधक तुम्हालाही टाकायचा आहे. स्पीड वसईच्या टीमला वाढवायचा. सचिन 11 वसईचा संघ 2 षटकांचा खेळ संपला, धावा त्या 22. हे तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फुलरलेन सुंदर गोलंदाजी, अलंकार यांची चांगली गोलंदाजी. फुलरलेन ऑफस्टमच्या बाहेर टप्पा बरोबर व्यवस्थित राखलाय तो अलंकार यांनी. मिस्टाइम स्ट्रोक झालाय, चेंडू बराच वर गेलाय, क्षेत्ररक्षक नाहीये कोणी. जोपर्यंत येतील फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3 क्षेत्ररक्षक होते पण त्याच्या आवेगाच्या थोडस बाहेर, त्याच्या थोडा लांब हा चेंडू लांब लँड झालाय. 24 धावा धावफलकावरती अर्धा पल्ला झालाय. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 15 चेंडूचा खेळ झाला. 15 चेंडू मध्ये अजून 24 धावा आपण पोहोचलाय, पण 24च्या उलट्या अजून कराव्या लागतील, 42 तर धावफलक बनेल. 24 धावा तुम्ही जमवल्यात, अजून 24 की 42. ऑफस्टमच्या बाहेर पंच बोलतात व्हाईट बॉलचा इशारा. जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू हा निघून गेलाय आणि पंच तिथे इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना स्ट्रायकर एंडला सोलोमन. व्हाईट बॉल दोन व्हाईट बॉल पंचाकडनं तिथून इशारा होत असताना गोलंदाज रेडी होतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळायचा होता. हरीश्वर पाटील लॉंग चेस फॉर द फिल्डर. बंटी पोहोचतील
परत दोन धावा चेंडूवरती पूर्ण केला जातो. थोडासा खराब थ्रो आणि त्याचा फायदा. 2 धावा होत्या तिथे 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 3 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 29-29 वरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये बरोबर कहाणी होती तशीच होती. तिथे सुद्धा 5 चेंडूवरती 6 धावा आल्या. त्या मागचा षटक त्या 5 चेंडूवरती आपण 4 धावा पाहिल्या. त्या हेही जर षटक पाहिलं तर 4 चेंडूवरती आतापर्यंत 7 धावा आतापर्यंत पाहिल्यात. आता शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. धावा 29-29 वरती धावफलक पोहोचलाय. ऑफस्टंपच्या बाहेर भरत पाटील चेंडूच्या खाली आल्यात. विकेट अलंकारनं विकेट घेतलाय. एक सलामी होती, जोडी तुटले. पहिला विकेट ॲलिस्टर बाद झाल्यात. अलंकारला यश लाभलंय. पहिला विकेट गॉन. बॅटमधून आपण पाहिलंय तो परतलाय तंबूच्या दिशेने आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय राजेश मिश्रा. आता राजू मिश्रा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. एक गोष्ट आहे त्याच्यावरती नक्की चर्चा धावा धावफलकावरती 29-29 वरती आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक रेंजला राजू. कहाणी ती ज्याच्यावरती चर्चेला मी येणार होतो. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सिक्सर, दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सिक्सर आणि तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आलाय हा सिक्सर षटकार. केला होता पहिल्या षटक दीपेशने हाताळलं. 5 चेंडूवरती फक्त 6 धावा दिल्या शेवटच्या चेंडूवरती षटकार. दुसरं षटक राजेश ओगेने हाताळलं. 5 चेंडूवरती फक्त 4 धावा शेवटच्या चेंडूवरती षटकार. आणि आता अलंकारनं षटक हाताळलं. 5 चेंडूवरती 7 धावा आणि शेवटच्या चेंडूवरती सिक्सर षटकार. 3 षटकांचा खेळ असणारा धावा 35 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजून 35 ची अपेक्षा टीम वसईचा संघ करतोय. सचिन 11 वसईचा संघ. आता कोपरी संघ काय प्रयत्न करणार, तिथून 35 नाही देणार, 15 पर्यंत थांबवणार शेवटच्या 2 षटकामध्ये. म्हणून राजेश ओगेचा वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. 4थं षटक हाताळण्यासाठी राजेश. आता तर राजू ओगे आणि स्ट्रायकर एंडला सलोमन. तीन षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती आहेत. अजून 35 ची अपेक्षा. गेला सामना पाहिला आपण 71 धावांचा. सुंदर सुंदर गोलंदाजी. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता चेंडूवरती. सोलोमन यांना सकवले जातात. मिस घेतोय हा चेंडू सोलोमन. राजू स्ट्रायकर यांना सोलोमन. लेफ्टच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता. पाठीमागे थोडासा इशारा झालाय. धावाची संधी तिथे होती. वाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावरती. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. थोड्या डावपेच आहेत, रणनीती आहेत, थोडासा स्ट्रॅटेजीचा भाग असतो आणि तोच मैदानावरती पाहतोय. अकोटापेचा चेंडू होता. शॉर्ट पूल फटका बॅटच्या मधोमध नाही आलाय. स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येथील 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एक कॅश प्राइज झाले. बबली आणि आनंद आहेत. राजू मिश्रासाठी लागोपाठच्या 3 सिक्सर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. एक सिक्सर त्यांनी मारलाय.
एक षटकार त्याने ठोकलाय, अजून 2 षटकार स्ट्रायकर एंडला. फुलटॉस बॉलच्या ड्राईव्ह केलाय. 2 राजू होते आमने सामने, गोलंदाज म्हणून राजू होते, फलंदाज म्हणून राजू होते. काय थ्रो फेकलाय बरोबर मध्ये बाबा, इथे नाही तिथे नाही, दोन्ही एंडच्या मध्ये हा थ्रो फेकला आणि बरोबर कलेक्ट केला गेला होता भरत पाटीलनं. 1 धावे चेंडूवरती पूर्ण, धावफलक जाऊन पोहोचलाय तो 38, 38 धावा. पुन्हा एकदा का आडव्या बॅटनं थोडसा खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव, 1 धाव. 39, 39 धावा धावफलकावरती आहेत. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला या षटकातील. खेळायचं होता बॅटच्या मधोमध येत नाही. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा, 2 धावा, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावफलक 41, 41 वरती जाऊन पोहोचला. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे या चौथ्या षटकातील. या षटकाचा खेळ पाहिला तर 6 धावा आतापर्यंत. 5 षटका, 5 चेंडूवरती 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू या षटकातील. स्ट्रायकर एंडला राजू. कहाणी 30 आहे. 1 2 3 4 चौथ्या षटकाची कहाणी पण 30. शेवटच्या चेंडूवरती षटकार, सिक्सर. एनसीसी नारंगी आणि साईनाथ अर्नाळा 2 टीम कॅप्टन बी रेडी. इनिंग मध्ये ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. 4 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहे धावफलकावरती 47. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलेत. 1 नाही 2 नाही, गेल्या 4 षटकांची कहाणी आहे. फिर वही कहाणी याद आई, फार पूर्वी चित्रपट आला होता तसं आहे. पहिले 4 षटकामध्ये 30 कहाणी याद येते. शेवटचा बॉल सिक्सर, शेवटचा बॉल सिक्सर. शेवटचा षटक हाताळण्यासाठी समीर कासारे प्रभावित करणारी गोलंदाजी काही वर्षांमध्ये त्याने केली आहे, म्हणून स्टॉक ओव्हर मध्ये त्याला राखीव ठेवलेला आहे, त्याला राखून ठेवलेला आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी समीर. स्ट्रायकर एंडला सोलोमन समीर. पहिला चेंडू आता सोलोमनच्या बरोबर बॅटच्या रडार मध्ये मिड विकेटच्या डोक्यावर स्ट्रगल करत होते, पण स्ट्रगल सक्सेसफुल झालाय. चेंडूला पाठवल्या बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. मॅच झाला तर तेव्हा 4 ओव्हर मध्ये 44 धावा होत्या, आता 27. पण शेवटचं षटक आलं होतं मोठं, आणि इथून सुरुवात सुद्धा तशीच झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, षटकार. सोलोमनच्या बॅटमन हा सिक्सर षटकार पाहिलाय. धावफलकावरती जाऊन पोहोचते 53 धावा. 26 वरती फलंदाजी करतायत सोलोमन. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सोलोमन सज्ज होईल. समीर टू सोलोमन. मिसस्टँड झालाय, चेंडू बराच होईल हवेत कॉलिंग झालाय. समीरनं कॉलिंग दिला, इट्स माइन, माझा झेल आहे आणि मी तो झेल टिपणार आहे, याचा लाऊड कॉल त्याने केलेला होता. एक षटकार आणि त्यानंतर सोलोमन बॅक टू डगआउट, बॅक टू पॅव्हिलियन, गॉन.
सोलोमन परतलाय नवीन फलंदाज मैदानावरती रॉक. बघा रॉक आता मैदानावरती आला. समीर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं त्याला माहिती आहे. त्यांना कॉटन बॉलचा विकेट घेतलाय. रॉक रॉकिंग परफॉर्मन्स साठी रेडी झालाय. तर समीर त्याला थोडासा धक्का देण्यासाठी तोही रेडी झालाय. रॉक आहे समीर आहे. शहरावरती चेंडू आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता. चेंडूवरती नाही बघितलं. ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता. बॅट लवकर स्क्वेअर ऑन सुद्धा झाली होती. एक धाव धाव फलकावरती. पूर्ण 54 54 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ इथे राहिलाय. फक्त या षटकामध्ये एक जी गोष्ट आहे त्याच्यावरती थोडीशी इंटरेस्टिंग चर्चा होईल. 3 चेंडूचा खेळ राहिलाय. समीर फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. फ्लिक 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 पण टायमिंग नाहीये. ताकदही नाहीये. बॅटच्या बॉटम ऑफ द बॅट चेंडू लागलाय. माहिती होतं राजू यांना सुद्धा चेंडू कनेक्ट नाही झालाय. समीरला लाभलं यश. राजू मिश्रा बाद. या व्यासपीठाच्या दिशेने या कारण टॉस इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. 2 चेंडूचा कॅच शिरकलेला आहे. 54 54 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती रॉनियल. 2 चेंडूचा कॅच शिरकलेला आहे. या षटकामध्ये 2 विकेट आतापर्यंत समीरनं प्राप्त केल्यात. तर म्हटलं ना समीरला राखून ठेवलं होतं स्लॉग ओव्हर साठी. स्लॉग ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करायची, काय टप्पा राखायचा, काय दिशेवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे त्यांना माहिती होतं. पहिला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता जो मिस्टर्न झाला होता. लोअर फुलटो चेंडू हाताळला गेला होता. रॉनियल स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. अजून मिस टाइम अजून एक विकेट 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 विकेट. समीरनं कॉटन बॉलचा दुसरा विकेट या षटकामध्ये टिपलाय. 3रा विकेट गॉन. षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती सिक्सर आला होता आणि या षटकातील पहिल्या चेंडूवरती सिक्सर आला होता. आता शेवटच्या बॉलवरती सिक्सर येणार की नाही याची चर्चा प्रेक्षकामध्ये आहे. कारण मागच्या 4 चेंडूवरती 4 षटकामध्ये षटकार आला होता. विकेट हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत. समीर एक अचीवमेंट असते. हॅट्रिक ज्यावेळेला नोंदवतो आपण, हॅट्रिक ज्यावेळेला घेतो होतो, ही उपलब्धी असते आपली, एक अचीवमेंट. आणि त्या अचीवमेंटच्या जवळ आहे समीर कासारे. तर स्ट्रायकर एंडला गॅटिंग मानकर एक आक्रमक असा खेळाडू जो स्ट्रायकर एंडला आहे. डब्ल्यू थोडा रुके बिलकुल रुक बाई रुक. थोडासा थांबल्यात. आता थोडासा थांबलाय तर उसंत बॅट्समनलाही मिळाले, थोडासा बॉलरलाही निवांतपणा मिळालाय. एक मोठा श्वास दोघेही घेऊ शकता. बिग ब्रिदिंग ज्याला म्हणता येईल ते बिग ब्रिदिंग दोघेही घेऊ शकता. पण ऑन आहे हॅट्रिक ऑन आहे. हॅट्रिक ऑन आहे आणि गॅटिंग सुद्धा मोठा फटका खेळण्यासाठी ऑन आहे. इथून एक तर काढणार. बिल्कुल माहौल बनाए. अभी माहौल ये विकेट का बना है, बड़े स्ट्रोक का माहौल बनला है. ऑन साइडला चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पोहोचले होते, चेंडू पर्यंत नाही पोहोचू शकले. डाईव्ह जरूर लगावली पण थोडेसे दूर राहिले. चेंडू त्यांच्या हाताला लागून गेलाय. चौकार म्हणून म्हटलं ना, पहिल्या 4 षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती सिक्सर आलाय आणि ते पहिल्या म्हणजे शेवटच्या बॉलवरती सिक्सर नाही आलाय, चौकार आलाय. 5 षटकांचा खेळ संपत असताना धावा 58.
58 धावांचं लक्ष समोर आहे. टॉस केला जाईल. दोन टीम कॅप्टन एनसीसी नारंगी आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ अर्नाळा. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. नायगाव कोलीवाडा आयोजित चषक 2024 असा दुसरा दिवस आणि इथे शुभागमन झाले HDFC बँकचे मॅनेजर आणि एक क्रिकेटर म्हणून ज्यांना नेहमीच आपण पाहिलंय ते सन्माननीय मिलिंद डाकू हे सुद्धा इथे दाखल झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं. टीम कडनं आपण क्रिकेट खेळताना ज्यांना पाहिलंय आणि HDFC बँकेमध्ये सध्याच्या घडीला करत असलेले मिलिंदजी यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा यांच्या वतीनं मिलिंदजी आपलं सहर्ष स्वागत आहे. चला सलामी जोडी आपण मैदानाच्या दिशेने लगेच पाठवा. कोपरी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. मैदानावरती पंच दाखल झाल्यात. थोड्या वेळाने टॉसही होईल. दोन टीम एनसीसी नारंगी कॅप्टन उपस्थित झाल्यात. साईनाथ अर्नाळा टीम त्यांचे कर्णधार येत आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया 59 धावांचा पाठलाग त्यावेळेला करण्यासाठी कोपरी टीम मैदानावरती उतरेल आणि त्यांना रोखण्यासाठी टीम सचिन 11 वसई कोलीवाडा सज्ज होईल. तोपर्यंत पुन्हा एकदा येऊया. तोपर्यंत ऐकूया एक टायटल सॉन्ग आणि येऊया मॅचच्या दिशेने. पाठलाग टीमला करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या दिशेनं लगेच आपण पाठवायचे. पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या वाल्मिकेश्वर क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित ही संपूर्ण स्पर्धा उद्या या स्पर्धेचा ग्रँड फायनलचा दिवस असणार आहे. कालचा दिवस ज्यानं गाजवला होता. काल कासावडीच्या संघानं अप्रतिम खेळ केला होता. अयुबची बॅटिंग, आकाश श्रीपतची अप्रतिम फलंदाजी आणि त्यानंतर नितीन आणि गोपालनं दिलेली त्याला ती साथ कालच्या दिवसामध्ये पाहिले आणि एक अष्टपैलू खेळ करून ती टीम जी क्वालिफाय होणार असं पहिला संघ ठरला होता कालच्या दिवसामध्ये तो खेळताना उद्या पाहणार आहोत. आज जे 8 संघ खेळतायत वसई तालुक्यातील एक दर्जेदार संघ आहेत. सर्व संघांनी वसईचं क्रिकेट, वसई तालुक्यातला क्रिकेटचा दर्जा वाढवण्या मागे या सर्व खेळाडूं या सर्व संघांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. असे संघ या मैदानावरती आज खेळतील.
सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. एका बाजूला भरत पाटील आहे, दुसऱ्या बाजूला राजेश ओगे ही जोडी मैदानावरती. आणि पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज रेडी होईल टीम सचिन 11 वसी च्या संघाकडनं. एकोणसाठ धावांचं लक्ष समोर ठेवलेल्या 30 चेंडू आणि 59 धावा. पहिल्या षटकात आणण्यासाठी गॅटिंग मानकर रेडी होतोय. 30 चेंडू 59 धावा. भरत पाटीलचा फॉर्म आपण यावर्षी पाहिला आहे एका मोठ्या स्पर्धेमधलं जे मॅन ऑफ द सिरीज याने घेतलं होतं. आणि तो खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला आहे. गॅटिंग मानकर एक असा खेळाडू ज्यानं आपला खेळ नक्कीच इथे दाखवला आहे. बऱ्याचशा स्पर्धा ज्या होतात ओपनच्या स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये सुद्धा एक अष्टपैलू खेळ आणि खास करून एका चांगली गोलंदाजी काय असते ते सुद्धा नेहमीच गॅटिंग मानकरने दाखवलेलं आहे. तो आता गोलंदाजीसाठी आता बॅटल आहे. हे बॅटल आहे वसई तालुक्यातला एक चतुरस्थ गोलंदाज म्हणून गॅटिंग मानकरची ओळख आहे. तर आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती मिळवलेला भरत पाटील स्ट्रायकर यांना फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेनं. म्हणजे एक आक्रमक फलंदाज 59 धावांसह पाठलाग करायचा आहे तो टीम कोपरीच्या संघाला. सलामी जोडी मैदानावर दिसत झाल्या. तर एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून 3 दिवसीय ही स्पर्धा आणि या 3ही दिवशी जर बघितलं तर आपल्या तालुक्यातील असतील काल तालुक्याबाहेरील संघ काल दिवसभरामध्ये खेळले होते. ठाण्याचे संघ मैदानावरती खेळले. भिवंडीचे संघ काल या दिवसभरामध्ये खेळले. म्हणजे बोरोलीचं आपण मडचा संघ पाहिला. वर्तकनगर वनसाईडचा संघही काल दिवसभरामध्ये पाहिला गेला होता. खारबावच्या संघाला खेळ करताना पाहिला. आज वसई तालुक्यातील या 8 संघ आणि उद्या या नायगाव परत बहुतांशी संघ या मैदानावरती खेळतील. पहिला चेंडू हाताला गेला. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची इथून सांगता होत असं 59 धावांचा अपाटला. हा सामना जर बघितला तर रफ अँड टफ आहे. दोन्ही संघाकडे अनुभव आहे. दोन्ही संघाकडे अनुभवी गोलंदाज जसं आपण कोपरी टीम कडे पाहिले तसं इथेही आहेत. एक चांगली फलंदाजी फोळी एक बॅटिंग स्ट्रेंथ कोपरी टीम कडे सुद्धा आहे. त्यामुळे मजा येणार आहे मॅचला. गॅटिंग स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा भरत पाटील सज्ज होतोय. बॅटच्या आतल्या कडेला 2 साऊंड आले होते. एक तर बॅटला लागला आणि पायाला लागला. त्याच्यामुळे पहिला तर गॅटिंग मानकरने अपील केला पण नंतर लक्षात आलं की थोडासा बॅटेला स्पर्श झालाय म्हणून ते हात थोडे डोक्यावरती गेले होते. 2 चेंडू गेलेत गॅटिंग मानकरच्या बाजूनं. 2 निर्धाव चेंडू. आता डान्सिंग डाऊन द विकेट खेळलाय. क्षेत्ररक्षण झालंय चांगलं. फिल्डिंग मिड ऑफला चांगलं फील्ड केलं गेलं होतं. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. 3 निर्धाव चेंडू 3 डॉट बॉल म्हणून बॅटल आहे. बॅटल आहे. वसई तालुक्यातले 2 असे खेळाडू मैदानावरती आहेत. एक गोलंदाजीमध्ये ज्याने करिश्मा केला आणि एकानं फलंदाजीमध्ये आपला नाव केलेलं आहे. असे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. हलक्या हाताने आता खेळलं. थोडं बॅटच्या कडेला लागला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेला. एकदा सेन्सिबल आहे. ज्यावेळेला पाहिलं भरत पाटीलला बॅटच्या मधोमध येत नाहीये. चेंडू कनेक्ट होत नाहीये. मग सेन्सिबल आहे. स्ट्राईक रोटेट करावं दुसऱ्या बाजूला जावं आणि दुसऱ्या बाजूचा आपला जो फलंदाज आहे राजेश ओगे ज्याच्याकडे पण क्षमता आहे ज्याच्याकडे मध्ये सुद्धा क्वालिटी आहे आणि त्याला संधी द्यावी सेन्सिबल आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न भरत पाटीलने केलाय. 4 चेंडूचा खेळ आता परत झालाय. धावा धावफलकावरती 1 धाव धावफलकावरती आहेत. आता डावकुऱ्या हाताचा फलंदाज राजेश ओगे अर्थात राजू जे स्ट्रायकर एंडला आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडूला पिच. 1 बाउन्स ओव्हर द बेंच. लंग ऑफ रिजन मध्ये राजेशच्या बॅट मधनं चौकार. 4 धावा. खेळला होता. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं फुलरलँड डिलिव्हरी. हवे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक सोलोमन पोहोचले होते. फील्ड केलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण.
पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना पहिल्या षटकामध्ये एक चौकार राजेश योगेच्या बॅटमधनं जिथे टीम वसईचा संघ होता 12 वरती तर त्याला प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत त्या 6 पण ही अर्ली सुरुवात आहे अर्ली स्टेज आहे सामन्याची 24 चेंडूचा खेळ उरलाय 59 धावांचा पाठलाग करायचा आहे पहिल्या षटकाचा खेळ संपताना 6 आहेत 53 अजूनही आवश्यकता आहे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायच्या त्या 53 धावा एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने पण टाइम बॉर्डिंग आहे त्याकरता टाइम वरती सुद्धा लक्ष असू द्या टाइम वरती थोडस आपलं लक्ष असू द्या 24 चेंडू 53 धावांचा पाठलाग अजूनही करायचा तो टीम कोपरीच्या संघाला चोवीस चेंडू 53 धावा गोलंदाज रेडी होतोय रॉक स्ट्रायकर एंडला ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय एक चौकार आपण पाहिला राजेश ओगेच्या राजूच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिलाय तो सध्याच्या घडीला आता स्ट्रायकर एंडला वेळ 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 टाइम वरती लक्ष ठेवा वसई संघ अजयकडनं महत्वाची सूचना तुम्हाला झालेली आहे जे वेळेचं थोडस बंधन आहे रिस्ट्रिक्शन आहे तेही तुम्हाला पाळायचं आहे ड्राईव्ह केला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं जोपर्यंत फील्ड केलं जाईल शॉट फायनल एक तर क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये येऊन फील्ड करेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय तो 7 वरती आता तिथे 7 आहे मैदानावरती 7 तुम्हाला द्यायचे 7 निभावायचे एकमेकाच्या साथीने खेळायचंय स्ट्रायकर एंडला आता भरत पाटील आहेत 24-53 मॅच 24-53 मॅच मध्ये एक पहिल्या चेंडूवरती सिंगल रन ऑन साइडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक बरोबर बॉन्ड लाईन जवळ एक डीप मिड विकेटला डीप स्क्वेअर लेगला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक 5 क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये कोलवाट्याचा चेंडू होता कोलवाट्याचा चेंडू हाताला गेला होता फॉलोथ्रो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न आतापर्यंत बॅट थोडीशी शांत ठेवलेली आहे भरत पाटील यांची या सामन्यामध्ये निर्धाव चेंडू ची संख्या होत असताना स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा बघा शांतता आहे कारण माहिती आहे दोन्ही टीमला माहिती आहे अर्ली सेलिब्रेशन नाही होणार या मॅच मध्ये टर्न अँड ट्विस्ट येणार टर्न अँड ट्विस्ट 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 ओ गोलंदाज इशारा करत राहिले बाबा झेल कोणाचा आहे तो इशारा थोडासा चुकीचा होता तुम्हाला जायचं होतं स्वतः जायचं होतं पोसायचं होतं आता घॅटी तेच सांगण्याचा प्रयत्न करतात की रॉक तुम्ही चांगली गोलंदाजी केली पण जिथे चेंडू गेला होता ना तिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता तुम्हाला स्वतःला जायचं होतं स्वतः हा झेल टिपण्याचा प्रयत्न करायचा होता पण या सर्व गोष्टी आहेत ज्यावेळेला मिसटाइम स्ट्रोक झाला होता आता अनुभव पाठीमागे राजू मिश्राकडे सुद्धा आहे तोच देण्याचा प्रयत्न रॉकला केलाय एक धाव चेंडू वरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय तो 8 वरती आता इथून प्रत्येक ओव्हर मध्ये प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे एक मोठा फटका तुम्हाला येणं क्रमप्राप्त आहे नीड आहे आवश्यकता आहे या षटकामध्ये आता एक मोठा फटका मोमेंटमला बुश करण्यासाठी येणं आवश्यक आहे ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता कव्हर्स आणि बॉलच्या मधून चेंडू चाललाय बॉन्ड लाईन जवळ पाठलाग केला जातोय 2 क्षेत्ररक्षक पोहोचले तिथपर्यंत फील्ड केलं जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिसरी धाव थ्रो थोडासा खराब थ्रो आणि त्याचा फायदा झालाय 3 धावाही आल्यात आणि स्ट्राईक पुन्हा एकदा भरत पाटील कडे आलाय या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 1-1 11 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय 11 वरती धावफलक पोहोचलाय 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय पाठलाग केला जातो 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम रेडी झाले कोपरीचा संघ थोडस गरम उष्ण असं वातावरण आहे पण कालच्या दिवसाचा वारा जास्त होता थोडंसं हवेचं प्रमाण काल जास्त होतं आजही आहे हवा मैदानावरती आहे धावा धावफलकावरती 11 आहेत गोलंदाज पुन्हा एकदा 4 चांगले चेंडू हाताळत आतापर्यंत असं नाही की रॉकने चांगली गोलंदाजी केली रॉकने गोलंदाजी चांगली केली बॅटला चेंडू लागला बॉन्ड लाईनच्या बाहेर शांत ठेवलं होतं पण कुठपर्यंत शांत ठेवणार भरत पाटीलच्या बॅटमधनं 6 षटकार
पाटीलची बॅट कितपर्यंत शांत राहणार, कितपर्यंत त्याला थोडस क्वाईट ठेवणार. ती क्वाईट होता, शांतता होती. बघूया, शांततेचा भंग झाला. एक मोठा फटका ज्याची आवश्यकता आम्ही म्हटलं होतं, एक बिग हिट यायला हवा होता, तो बिग हिट आलाय. स्ट्राईक रेंजला पुढे एकदा भरत पाटील सज्ज होतोय. ऑप्शनच्या बाहेर अगोदर षटकार आताही आलाय. सुंदर सुंदर देखणा बॅकफूट पंच, पंच परफेक्ट झालाय षटकार. संघ 2 षटकानंतर होता 22 वरती. कोपरीचा संघ आहे 23 वरती. 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा दाबलकावरती 23 23 धावा. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकारानं भरत पाटीलने सुद्धा दाखवून दिलंय की या धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही रेडी आहोत. आता इथून चर्चा चालली, तिसरं षटक कोण हाताळणार. चर्चा चाललंय बाबा, हे तिसरं महत्वाचं षटक आहे, महत्वाची ओव्हर आहे. ही कोण हाताळणार. पंच इशारा करतात, थोडासा वेळ 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 टाइम घड्याळ. बघा, एखाद वेळेला ट्रेन थांबवू शकतो पण वेळ नाही थांबवू शकतात. तसा वेळ आहे, वेळ थांबवता येत नाही. वेळेला कोण थांबवू शकत नाहीये आणि गेलेली वेळ कोण परत आणू शकत नाहीये. म्हणून वेळेला महत्व द्या. वेळेवरती ठरवा काय करायचं, वरना वेळ ठरवेल तुमचं काय करायचंय. 2 षटकांचा खेळ धावा दाबलकावरती 23. इक्वेशन बघणं गरजेचं आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 ची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ राहिला तो 18 चेंडूचा खेळ आहे. 36 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. मागचा षटक 17 धावांचा आलाय आणि त्याच करता कॅटिंग मानकरला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलंय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. सोलोमन 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 नटीबला झेल. एक चांगली भागीदारी. जी कहाणी तिकडे होती तीच कहाणी इकडे आहे. तिथेच जोडी चांगली जमली होती, तुटली होती. जोडी तुटले. राजू बाद झाल्यात. विकेट. बाहेर दिशेने आल्यानंतर न्यू बॅट्समन, नवीन फलंदाज लगेच मैदानावरती जाणं आवश्यक आहे. निखिल 36 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. निखिल ओगे एक आक्रमक फलंदाज, तो आता मैदानावरती दाखल झालाय. आता टी शर्ट वरती त्याचा नंबर आहे 2121 आणि त्याची टोटल घेतली तर 6 होते. आता तुम्हाला षटकार मारायचा आहे. 2121 तुमचा नंबर जरूर आहे, टी शर्टचा लकी नंबर आहे, पण 3 अधिक 3 6 असा 2121 चा टी शर्ट तुम्ही घातलंय. पण आता आवश्यकता मोठ्या फटक्यांची सुद्धा आहे. 17 चेंडूचा खेळ आहे. 36 धावांचा तुम्हाला पाठलाग अजूनही करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती कॅटिंग मानकर ला आणण्यामागे उद्दिष्ट एकच होतं. टीम सचिन 11 वसईचं उद्दिष्ट एकच होतं. आपला प्रमुख गोलंदाज आहे, एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे, फ्रंटलाईन बॉलर आहे. मग त्याचा वापर योग्य रीतीने करणं आवश्यक आहे आणि तोच कर्णधाराने विचार केलाय. आणि कॅटिंग मानकर ज्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय, राजेश ओगे अर्थात राजूचा. हो, पायावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झालंय. पंच सांगतं थोडासा बाहेर, थोडासा बाहेर. लेग बायचा इशारा. तर 3 गोष्टी असतात. एक तर पिचिंग, आता पिचिंग तर सरळ झाली होती पायावरतीच, पण ज्या दिशेने चाललाय इम्पॅक्ट, पुढे जाऊन यष्ट्याला चेंडू लागतोय नाही लागतोय, आणि या 3ही गोष्टी आपण पाहिल्या. तर पंचाने तिथून इशारा केला होता इट्स नॉट आउटचा. लेग बायचा चेंडू यॉर्क पद्धतीनं कोलवट टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. मागचा चेंडू तो कॅटिंग मानकरनं. आता चारही बाजूला थोडासा सन्नाट आहे, थोडीशी शांतता आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 ची आवश्यकता आहे. हो, काय इनसाइड आउटचा क्लास. भरत पाटील याचा दर्जा दाखवणारा दर्जेदार चौकार. लगा कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, पण आता खोने के लिए क्या है, पाने के लिए क्या है, त्यावरती चर्चा होईल. बघूया कोण बाजीगर बनणार आहे आणि कोण गेम चेंजर बनणार आहे.
इनसाइड आउटचा एक चांगला देखणा फटका खेळला होता भरत पाटील, जागा बनवली थोडीशी फटका खेळण्यासाठी आणि तो फटका खेळला होता चौकार. आता स्वीप पहिला जागा या साईडला टॉप एड लागला क्षेत्ररक्षक चेंडूच्या कडे टीपला जेल. ओ हो हो सुंदर सुंदर सचिन होते तिथे आणि सचिननं चांगला जेल टीपलाय. भरत पाटीलचा बहुमूल्य प्राइजलेस विकेट प्राप्त झालाय. गॅटिंग नाव स्ट्राईक केलंय. बाजीगर तेच सांगत होता. आता काय केलं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळला. पहिला एक चांगला फटका खेळला. मग बॅटिंगने काय केलं थोडासा मिडल अँड लेग स्टंपवरनं चालू केला. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न थोडासा भरत पाटील यांचा टॉप एज लागला आणि पाठीमागे जो झेल टिपला गेला सचिन यांनी एक सुंदर झेल महत्वपूर्ण झेल होता भरत पाटीलचा तो टिपला गेलाय. आता दीपेश लोखंडे नवीन फलंदाज क्रमांक 4 चा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. स्टार्ट करून दिला होता भरत पाटील. राहुल राजेश ओगे याने एक चांगली सलामी दिलेला आहे. चांगला स्टार्ट त्यांनी मिळवून दिलेला आहे. आता त्या स्टार्ट वरती त्या सुरुवातीवरती त्या पायावरती तुम्हाला शेवट चांगला करायचा आहे. फिनिश तुम्हाला करायचा आहे. दुसऱ्या बाजूला सचिन 11 वसईचा संघ आहे. महत्वाचा म्हणून मी गॅटिंगचा उल्लेख केला होता. गॅटिंग मानकर म्हणजे गॅटिंगला नेहमीच बघता गॅटिंग वॉटर बॅटिंग पण गॅटिंग वॉटर बॉलिंग. सुंदर गोलंदाजी 2 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये त्यानं प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज दीपेश लोखंडे एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो आता स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गॅटिंग मानकर पायावरती चेंडू आदळला आहे पण पंचाचा कथा थोडा बाहेर आहे. पिचिंगही बाहेर आहे. इम्पॅक्टही बाहेर आहे. थोडासा बाहेरच्या दिशेनेही थोडासा चाललाय. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू 28 बॉल कवरती आहेत. खोलवा टप्प्यात चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू ऑफ साईडला वाईट इस्लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो इथून थ्रो काय झालाय. भाई आपका ध्यान किधर था बिलकुल वही कहा जा रहा है. 3 षटकांचा खेळ संपला. हे सर्व होणार तू मैं हा नाना थ्रो गलत एंडला होणार दुसऱ्या एंडला होणार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहे दाबळकवरती 29. तिथे खेळ संपला होता तेव्हा धावा होत्या बरोबर 35 आणि ते 29 आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूचा खेळ आपण पाहता अजून 29 ची आवश्यकता आहे. 29 ची अजून आवश्यकता आहे. ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. धावांची आवश्यकता कारण 29 धावा धावफलकावरती 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू 30 धावा याचा अर्थ पुढच्या 12 मधले तुम्हाला 6 फटके खेळायचेच आहेत. आता गोलंदाजीसाठी कोण येतोय संदीप. स्ट्रायकर एंडला दीपेश कडे क्षमता आहे. क्षमता ती त्याच्याकडे आहे. आता निखिलला सुद्धा खेळी साकारायची आहेत. 12 मध्ये तुम्हाला एक 5 असे फटके खेळायचे आहेत. मोठे फटके किंवा 4 नेऊ होऊ शकतं पण आता गोलंदाजी ज्या वेळेला संदीप कडे दिलेली आहे कारण अनुभूती ती आहे. राजीव मिश्रा गॅटिंग मानकर यांच्या रूपाने अनुभूती ती आहे. 12-23 चा मॅच आहे. स्ट्रायकरला दीपेश लोखंडे बॅटला लागला चेंडू पाठी मागे चाललाय. राजीव मिश्रा यांनी अटॅक केला होता. त्यांना माहिती होतं बाबा कोणाची विकेट पाहिजे. आता इथे तेही महत्वाचं आहे ना कोणाला बाद करायचंय कोणाला आउट घ्यायचंय कोणाला विकेट तुम्हाला महत्वाचा पाहिजे. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि एक इंटरेस्टिंग समीकरण आपण स्कोरर आम्हाला सांगतात की बाबा पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या मग 17 आल्या मग 6 धावा आल्या. आता काय 17 पुन्हा येतील की 6 येतील. 6 17 6 आता बघूया या षटकामध्ये किती धावा येतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा धावफलकावरती. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात आहेत. 3 क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये शॉर्ट थर्ड मॅन आहे. पॉइंट आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. ऑन साइडला चेंडू खेळा हवेत केला क्षेत्ररक्षक आहे. तिथून चेंडू झाला उडी वाला चेंडू गेला त्याच्या डोक्यावर उडी वाला करा चौकार 4 धावा.
दम दाखवायचं आहे, दमकम तुम्हाला मैदानावरती दाखवायचं आहे. आणि डीजे वाले भाईने तो पुरा गाणं लगाय, हा देखे जरा किसमें कितना है दम. पुढची वाक्य महत्वाची आहे ना. जम के रखना कदम, पावलं तुम्हाला जपून टाकायची आहेत. चौकार आलाय, जम के रखना कदम. बिलकुल दीपेश, दीपेश कडे क्षमता आहे. डीबोर दीपेश, डीबोर डिस्ट्रॉय, डीबोर डॉमिनेट. चेंडू गेला लोकांच्या डोक्यावर, षटकार, सिक्सर. कलबली नाही, कलबली मसले, कलबली मधले डगआउट मध्ये आता 2 वरनं 4, 4 वरनं 6, 2 4 6, 1 2 का 4 आपण ऐकलं होतं. आता 2 4 2 6 केलाय दीपेश लोखंडेनं. या 3 चेंडूवरती 12 धावा दाखल कव्हर द्या. एक पेशंट बघणं गरजेचं आहे. 18ची अजून आवश्यकता. 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर दीपेश, दीपेश, दीपेश समोरचे डोळे दिपवणारा फटका दीपेशच्या बॅट मधून आलाय. लॉंगॉपच्या डोक्यावर बॅक टू बॅक दुसरा षटकार. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची, डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची, और सबसे स्टाईल हटके भावाची संकेत पाटील. थँक्यू. म्हणून आमच्या स्कोररनं सांगितलं होतं बाबा पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या, दुसऱ्यामध्ये 17 आल्या होत्या, तिसऱ्यामध्ये 6, आता काय 17 येतील का. पण मागच्या 4 चेंडूवरती 18 आल्यात. आता 8 चेंडूचा खेळ उरला. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मागच्या 2 षटकांना मॅच. आणि कलबली कलिबली खेमे में बहुत कुछ चल रहा है. 8-12 मॅच. क्रॉस बॅट फटका फील्ड केला जातो. चेंडू जातो तोपर्यंत लोक क्षेत्ररक्षक येईल तिथून फील्ड करेल तर थोडंसं बंबाल. कहाणी बदलले, कहाणी बदलले. खेळ बदलाय, खेळ का रंग बदलाय, खेळणे का ढंग बदलाय. आणि मैदानावरती थोडासा माहोलही बदललाय. 2 धावा दाखल कवरती पूर्ण. या 2 धावांनी दाखल जाऊन पोहोचलाय तो 49. 7 चेंडूचा खेळ आहे. 10 धावांची आवश्यकता. 7 दा, 1 दा, 2 दा, 3 दा नाही तर 7 दा. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल. मोठा षटक, मोठा बिग बिग बिग. दीपेश, दीपेश, दीपेशच्या बॅट मधनं सिक्सर षटकार. षटकार 17चा नाही आलाय. मागचा षटक 17चा नाही आलाय. 6 17 6 26 26 धावांचा षटक आलाय. दीपेश लोखंडेच्या बॅट मध्ये आल्यात. धावा झाल्या दाबल कवरती 55. 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. दाबल कवरती आपण बघतोय. आणि दीपेश लोखंडेच्या नावावरती DEL आहे. आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2 अक्षर आली का टेन्शन होते. डकवर्थ लुईस. आता इथे मैदानावरती DEL आला होता दीपेश लोखंडेच्या रूपानं. पण तिथेही हालचाल मारले. 4 धावांची आवश्यकता. टॉसही केला जाईल. 2 टीम कॅप्टन NCC नारंगी साईनाथ अर्नाला. पुढचा बिग फाईट म्हणून म्हटलं हा मॅच सुद्धा बिग फाईट होता. बिग फाईट होता. टर्न अँड टच ट्विस्ट. शेवटचं षटक आता जर सुद्धा कर्णधार आल्यात. सचिन शेवटचा षटक आहे. 6-4चा मॅच. निखिलला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली झेल झेल झेल. ट्विस्टचा कहाणी गाणी गाणी पाणी कलाटणी. ऐकूया डीजेवरची गाणी. मैदानावरती पाणी गेलं होतं. कलाटणी आली की बघूया. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपलाय. मॅच नाही संपलाय. आता मैदानावरती हरेश्वर पाटील कर्णधार. दुसऱ्या बाजूलाही कर्णधार आहे. कॅप्टन तिथेही आहे. कॅप्टन तिथेही आहे. 2 कर्णधार मधली जुगलबंदी आहे. सचिन इरवन वसईचे कर्णधार गोलंदाजीवरती आहेत. तर कोपरी संघाचे कर्णधार हरेश्वर पाटील स्ट्रायकर आहे. 4 धावांची आवश्यकता. मॅच अजून नाही संपलाय.
5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला हरीश पाटील आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत केला. चेंडू झाला बॉन्ड लाईन जवळ. फील्ड केला जाईल तोपर्यंत 2-2-2. अगोदर गाणं नाही वाजलं होतं पण गाणं तेच आहे ना भाई. तेरा ध्यान किधर है, तेरा हिरो इधर है. आता हे काय झालंय आता या 4 धावा ठोकून नाही तर पळून गेल्यात. धावा धाव पळापळ. आणि डीजेवाल्याने एक वेळेला नक्कीच गाणं लावलं होतं खलीवली आणि तिथून खलबली मसली. खेमेमध्ये थोडीशी हालचाल झाली आणि मॅच जिंकलाय कोबरीच्या संघानं. अप्रतिम खेळ त्याचकडून दीपेश लोखंडेने केलाय आणि चौकारानं विजयी झालाय संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर डीएल. अर्थात सीझन क्रिकेट मध्ये तिथे डीएल म्हटलं का डकवर लुईस, इथे म्हटलं डीएल म्हटलं दीपेश लोखंडे. पण करतोय सर यांच्या शुभ असते. जीवदानी स्पोर्ट आहे आणि एका साईड स्पोर्ट एनसीसी